तिसऱ्या पर्व उरण प्रीमियर लीग 2024 पाहायला मिळत आहे। अक्कादेवी चॅम्पियन मोठी जुई व शिवसंकल्प उरण क्रिकेट असोसिएशन समालोचन असोसिएशन यांच्या माध्यमातून आयोजित असणारा हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा। या स्पर्धेचे प्रमुख आयोजक दीपकजी बोईर साहेब यांचंही आपण विशेष कौतुक करायला हवं, कारण या क्रीडानगरीवरती ज्या ज्या वेळेला क्रिकेटच्या स्पर्धा होतात ना नेहमीच उत्कंठावर्धक राहतात, कारण दैदिप्यमान असं आयोजन आपल्याला नेहमीच पाहायला मिळालंय। प्रशस्त असं क्रीडांगण, खऱ्या अर्थानं माय माऊली अक्कादेवी मैदान मोठी जुई उरण। तर पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी देखील दाखल होत असताना पाहायला मिळत आहे। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल। धावा जास्तीचा गोळा करावा लागतील, कारण प्रत्येक सामना जो आहे ज्या प्रत्येक मॅचच्या दरम्यान 5-5 षटकांचे सामने आणि अर्थातच एकंदरीत प्रत्येक सामन्यामध्ये धावांची लयलूट होत असताना पाहायला मिळेल। कालच्या दिवशी आपण करण मडवीला पाहिलं, या स्पर्धेच्या दरम्यान एक सुपर 6 मध्ये क्वालिफाय होत असताना संघाला महत्वाची खेळी त्याचीही राहिली। महत्वाची बाब ही राहिली ना की ऑल इंडिया फॉर्मॅटमध्ये अंडर-24 ची स्पर्धा ही नुकतीच चालू असताना पाहायला मिळाली। 70-70 धमाका बिग बॅश अंडर-24 चॅम्पियनशिप भिवंडी इथे या स्पर्धेमध्ये करण मडवी खेळला। इथून त्याने भिवंडी पर्यंतचा प्रवास केला, जिथे संघाचं चांगला प्रदर्शन पाहायला मिळालं आणि संघ तिथे देखील सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाला। क्रिकेट आज अलीकडच्या कालावधीमध्ये फास्ट होतंय जरूर, परंतु खेळाडूंचंही कौतुक करायला हवं, कारण दूरवरचा पल्ला गाठतात, प्रवास करतात, शरीरावरती जास्तीचा लक्ष केंद्रित करतात आणि तदनंतर एक चांगले क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं। प्रशांतजी माळी सरांना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। पंचांच्या भूमिकेमध्ये ऑफिशियल्स दीपकजी पाटील सर सज्ज झालेत, विवेक पाटील गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आमचे तिन्ही ऑफिशियल्स सज्ज आहेत। तर आजच्या दिवशी आवाज ऐकायला मिळेल अगदी शिवव्याख्या ते चांगल्या दर्जाचं निवेदक म्हणून ज्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं, परंतु उरण तालुक्याचा एक उत्कृष्ट आणि गोड आवाज आज आमच्या सोबत असेल, अर्थात अतिजी पाटील सर यांनाही आपण पाहणार। अनेक वेळेला प्रसिद्धीच्या झोतामध्ये येत असताना सोशल नेटवर्किंग साईटचा उपयोग चांगल्या रीतीने करण्यात येतो, परंतु त्याही वेळेला आपण एक चांगले मेसेज ज्या वेळेला इतरांपर्यंत पोहोचवतो ना, किंवा मोटिवेशनल्स आपण चांगल्या रीतीच्या लाईन्स पोहोचवतो ना, त्यापैकी एक म्हणून अतिजी पाटील सरांना नेहमीच पाहिलं जातं। कौतुकाची बाब अनेक त्यांच्या रील्स हे सातत्याने व्हायरल्स होत असतात आणि रील्सचा जमाना आहे अलीकडच्या कालावधीमध्ये। मैदानाच्या आतमध्ये वळूयात, मॅचला होते प्रारंभ। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। कुणाल घरत किशोर घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। तर पहिले षटक प्रभंजन परदेशी याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय। राईट हँडर बॅटरसाठी शॉट फाईन लेग शॉट थर्ड मॅन मैदानाच्या आतमध्ये तडीयत सर्कल मध्ये आहे। गली आहे, पॉइंट तैनात करण्यात आला। शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, जिथे एक मिड ऑन तैनात करण्यात आला। तडीयत सर्कल मध्ये शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, तडीयत सर्कलच्या बाहेर एक लॉंग ऑफ आणि एक मिड विकेट तैनात करण्यात आलाय। उच्च असे स्टँड्स आपण पाहतोय। श्री दिलीप शेठ बोईर, छोटम शेठ, अलिबागची आणबाण शान, अर्थात या क्रीडांगणावरती मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आयोजन करणारे आदरणीय प्रवीणजी घासे युवा प्रतिष्ठान यांचं एक स्टँड पाहायला मिळत आहे। अजय 74 एक स्टँड आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय। मैदानाच्या आतमध्ये पंचांचा इशारा येईल, मॅचला होईल प्रारंभ। पंचांनी सांगितलंय या 6व्या दिवसाला होतोय प्रारंभ। गणपती बाप्पा मोरया, पहिला बॉल पडेल। गोलंदाजी मार्कपती गोलंदाज पहिला बॉल घेऊन राईट समोर विकेटने सज्ज होतोय। 5 षटकांची लढत। संदीप पाटील सरांना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये ॲज अ ऑफिशियल। आणखीन एक ऑफिशियल आपल्या सोबत जॉईन होतील। संदीप पाटील सर, दीपक पाटील, संदीप पाटील, अगदी त्याच वेळेला अतिश पाटील सर आपल्या सोबत आहेत। प्रियाल पाटील सरांचा आवाज तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकताय। गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये विवेक पाटील आज पाटलांचा बोलबाला आहे। मैदानाच्या आतमध्ये 2 घरत पाहायला मिळतात। कुणाल ऑन स्ट्राइक, कुणाल घरत ऑन स्ट्राइक। पहिला बॉल पडेल राईट समोर विकेटने, पहिला चेंडू लोअर फुल टॉस कट करण्याचा प्रयत्न। शॉट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहेत, या ठिकाणी चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण झालं। फ्लाय स्लिपला आपण
क्षेत्ररक्षक पाहत होतो विपुल याला. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम बॅटिंग टीम ने इथे DRS घेतलाय. लोअर फुल टॉस होता. या चेंडूला हाईट फॅक्टर किती आहे, डिरेक्शन कशा रीतीने चाललंय बॉलचं हे पाहण्याजोगे राहील. आणि 24 लाईव्ह इव्हेंट्स यासाठी नेहमीच प्रसिद्ध आहे. 24 लाईव्ह इव्हेंट संदेजी पाटील यांची ही अद्भुत अशी संकल्पना. रुचिर म्हात्रे यांना आपण पाहतोय. क्रिश माळी आपल्यासोबत जॉईन झालेत. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये ऑफिशियल्स स्कोरिंग ते करतात. दर्शन मोरे असतील, अजय पाटील असतील आणि देवन यांचंही कौतुक करायला हवं. आज या स्पर्धेच्या माध्यमातून 3 कॅमेऱ्यानेशी ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज होत असताना पाहायला मिळते. 24 लाईव्ह इव्हेंट्स या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी प्रीमियर लीगच्या स्पर्धा असतात ना त्या त्या ठिकाणी फेअर डिलिव्हरी आहे. बॅटिंग करणारी टीम आपल्याला जो रिव्ह्यू देण्यात आला होता, केवळ एक रिव्ह्यू आपल्याला देण्यात येतो आणि तो तुम्ही आपला गमावलाय. अनसक्सेसफुल राहिला हा रिव्ह्यू. पहिल्या बॉलवरती रिव्ह्यू घेण्यात आला. अर्थात मॅच पहा किती इम्पॉर्टंट राहणार आहेत. प्रत्येकाला जिंकायचा आहे. पहिला बॉल डॉट आला, नंतर दुसरा चेंडू वेगाने उजव्या सीच्या बाहेर गोलंदाजाला दंडित करण्यात येतं. संदीपजी पाटील यांची एक वेगळी शैली आहे, त्यांची एक वेगळी यादा आहे आणि म्हणूनच टेनिस क्रिकेटचे चाहते त्यांच्या या यादावरती फिदा आहेत. ज्या पद्धतीने त्यांनी हा व्हाईट बॉल दिला, अवांतर चेंडू येत असताना संघाची धावसंख्या अवांतरने खातं खोलते. हा बॉल इनसाइड आउट डीप बॅकचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्ट्रोक, षटकार. इनसाइड आउट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, डीप बॅकच्या कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. ताकद, नजाकत सर्व काही पाहायला मिळालं या स्ट्रोक वरती. ज्या पद्धतीने ज्या वेगाने बॉल आला त्या वेगाने कुणाल घरतने फेकून दिला, त्याने आपले इरादे स्पष्ट केलेत. अटॅकिंग इंटेंटने तो बॅटिंग करणार. बॅटचा फ्लो किंवा मिडल ऑफ द बॅट ज्या वेळेला बॉल होतो ना त्यावेळेला एक आत्मविश्वास द्विगुणित होत असतो आणि ह्या बॅटरचा आत्मविश्वास आता मात्र वाढला असेल. चांगल्या रीतीचा स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलाय. षटकार पाहायला मिळालाय. या दुसऱ्याच बॉलवरती एक मोठा फटका येत असताना संघाची धावसंख्या 7 रन्स ऑन दी बोर्ड. सुरुवात चांगली झाली आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी निश्चित पाहायला मिळेल कारण इथे तारे सितारे आहेत. इथे कमाल आहे, इथे धमाल आहे. लोअर फुल टॉस, डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑनला चेंडू सीमारेषेच्या बाहेर ऑन ड्राय करत असताना आणखीन एक सणसणीत चौकार. कुणाल घरात सांगतो रुकना हमें आता नहीं और झुकना हमने कभी सीखा ही नहीं. मैदानाच्या आतमध्ये तो गोलंदाजाला कोणती संधी देत नाहीये. का बॅटिंग करतोय, इंटेंट चांगला आहे, अप्रोच चांगला आहे धावा गोळा करण्याचा. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा जिथे स्थिरावलेल्या पाहायला मिळतात त्या 11 वरती पहिलं षटक. धावांची लयलूट होतीये. एक झंझावाती आणि एक वादळी खेळी साठी जाणला जाणारा कुणाल मैदानाच्या आतमध्ये जिथे धावांची लयलूट करतोय. काहीशी रणनीती आखण्यात आली. यष्टीरक्षकाला वरती बोलावलं होतं परंतु तदनंतर बदल होतोय, पाठीमागे पाठवलाय. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे, धाव मिळणार नाही. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल तुमच्या पथ्यावरती पडतील कारण ज्या रीतीच्या धावा पहिल्या षटकामध्ये जो इंटेंट दाखवलाय ना कुणाल घरतने, त्याने त्याची बॉडी लँग्वेज चांगल्या रीतीची पाहायला मिळाली आहे. तो मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा प्रभंजनचा. हा बॉल ऑन साइडला खोदून काढलाय जिथे डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलाय. एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना स्ट्राईक रोटेट होतीये. स्ट्राईक एंडवरती येत असताना किशोर घरतला आपण पाहतोय. अजून एक हरुंदरी खेळाडू. ही इज अ 3 डायमेन्शन प्लेयर. अष्टपैलुत्व त्याने नेहमी सिद्ध केलंय परंतु आपल्या नावाला एक मोठं वलय निर्माण करून देत असताना जितकं मोठं नाव आहे ना तितका मोठा इम्पॅक्ट स्कोर कार्ड वरती पाडावा लागणार आहे. धावा यायला हव्यात त्याच्याही बॅटमधून. धावांची गोळा करण्यासाठीची जी काही कसरत आहे, जी काही मेहनत आहे ती तुम्हाला घ्यावी लागेल कारण हे तिसरं पर्व आहे आणि या तिसऱ्या पर्वावरती उरणकरांना निश्चित गर्व आहे. तिसरं पर्व दैदिप्यमान आयोजन.
खोला टाकला, पहिला बॉल फेस करत असताना इनसाइड आउट, डीप च्या कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सुंदर प्लेसमेंट, ब्युटिफुल स्ट्रोक, चौकार. षटकाचा खेळ संपुष्टात आला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना श्री स्वामी समर्थ पाघोटे सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. धावा आल्यात त्या एकंदरीत 16. अक्षय, स्मृती, मरियाई, विंधने टीम थोडीशी बॅकफूट वरती आहे. पहिल्या षटकामध्ये सळो की पळो करून सोडलं प्रभंजन परदेशीला. धावांची लयलूट झाली आहे, सपाटून मार खाल्ला पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाने. तिथे 16 आल्यात. पॉवरप्लेच्या षटकाचा पॉवरफुल आणि खरपून समाचार घेतला दोन्ही बॅटर्सने. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, एक एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉट फाईन लेग, शॉट थर्ड मॅन 38 सर्कल मध्ये गली आहे, पॉइंट आहे आणि एक क्षेत्ररक्षक मिड ऑफला पाहायला मिळेल. या रीतीची व्यूहरचना घेऊन षटक क्रमांक 2 क्रिश कोळी गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतील. क्रिश कोळी गोलंदाजी मार्कवरती आहेत. क्रिश माळी आमच्या सोबत आहेत. मॅच चांगली होईल यात ती मात्र शंका नाही. सामना चांगल्या रीतीने पाहायला मिळेल. राईट मोर द विकेटने पहिला बॉल, गोलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू या दुसऱ्या षटकातील. कुणालसाठी यावेळेचा बॉल फुलर लेंथला होता, ड्रायव्हिंग लेंथ वरती होता. बॉल ऑन साइडला खेळल्यात, एक धाव निश्चित मिळते. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये? चुका आणि चुका होता. चेंडूने ओलांडली सीमारेषा, नशिबाचा आणखीन एक चौकार. नसीब भी हमेशा ही बहादुरों का साथ देता है. बहादुरों का साथ जरूर दिया नसीब ने, मग परंतु इथे एकंदरीत पाहिल्यानं तर क्षेत्ररक्षकांनी साथ दिली. हा बॉल मिस टायमिंग राहिला. पॉइंटला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, एक तेरी तो एक मेरी असं सांगितलंय गोलंदाजाने. क्रिश कोळीने मिळवले विकेट. महत्वाचा खेळाडू कुणाल घरत बॅक टू द पॅव्हेलियन. गोष्टीची आठवण झाली. या उरण प्रीमियर लीगचं पहिलं पर्व आम्हाला पाघोटेमध्ये पाहायला मिळालं आणि त्याचं एक यशस्वी आयोजन झाल्यानंतर सुरुवात चांगली झाली. अतिजी पाटील सरांनी त्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं पहिल्या पर्वामध्ये. पाइंडा या गोष्टीचं आखणं गरजेचं राहतं, किंवा आपण एक प्लॅटफॉर्म देतो ना खेळाडूंना, ते इम्पॉर्टंट असतात. आणि सुरुवात चांगली झाल्यानंतर आज तिसऱ्या पर्वामध्ये आपण पाहतोय स्पर्धेची बाहुबली ट्रॉफी असेल, पहिल्या क्रमांकाची किंवा दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाची पारितोषिक, रोख रक्कम 2 लाख रुपये प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं पाहायला मिळालंय. अगदी ऑल इज वेल असं आयोजन करण्यात आलंय. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक असेल, त्याच वेळेला द्वितीय क्रमांक 1 लाख, तृतीय क्रमांक 50,000 अशा रीतीचे पारितोषिक भरघोस वर्षाव करणारी ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आणि आपली परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन या स्पर्धेने जपलंय. ही देखील महत्वाची बाब. का जपलं जाणार नाही? मोठी जुईचं आयोजन आहे. यावेळेचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर, एक चांगल्या दर्जाचा चेंडू पाहायला मिळाला. सरप्राईज पॅकेज होता बॅटर्ससाठी. खेळपट्टीने रंग बदलल्यात. जिथे अनेक वेळेला आपण म्हणतो ना, नववधू आल्यानंतर काही दिवसानंतर आपला रंग बदलते किंवा स्वभाव बदलते, खेळपट्टीने तसा स्वभाव बदललाय. पहिले चेंडू बॅट वरती आले आणि तदनंतर आता मात्र सरप्राईज पॅकेज होता हा पुढचा चेंडू. यावेळेला कॉट बिहाइंड विकेट, 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक खेळाडू होईल इथे बाद.
बाकी आनंद देतात, उत्साह वाढवतात इतकंच. परंतु क्रिकेटमध्ये बाकी तर करणारे मला अगदी काही वर्ष पाठीमागे गेलं ना तर पॉल ऑक्टोबसची आठवण होते की फुटबॉलचा विश्वचषक कोण जिंकणार, त्याच्यासाठी त्याने केलेली एक बाकी तितकंसं महत्वाचं राहिलं होतं. क्रिकेटमध्ये भाकीत करण्यामध्ये अग्रस्थानी असणारा मायकल वॉनला हे पण पाहिलंय की तोही चांगल्या रीतीचे भाकीत करतो. सुनील गावस्करही त्याच्यामध्ये अग्रस्थानी आहेत. परंतु आज त्यामध्ये अजून एक नाव घ्यावं असं वाटतंय, रुचिर म्हात्रे. त्यांनी भाकीत केलं आणि त्या रीतीच्या गोष्टी घडतायत मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटचा खेळ आहे, खेळ आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्यात, परंतु तिथे विकेटही मिळवल्यात. हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे गोलंदाजी करत असताना क्रिश कोळीने. पुढचा बॉल यावेळेला डाऊन ग्राउंड, पहिला बॉल फेस करत असताना ऑन साइडला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली आणखीन एक खेळाडू बा तुचल मय आया. वीज कोसळीला बॅटिंग करणाऱ्या टीम वरती आणि पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे आता इनिंग लढखडायला लागली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. गणेश सिंग याला आपण पाहतोय. सागर आणि आदेश मैदानाच्या आतमध्ये आले. गोल्डन डकचा ते शिकार राहिले. पहिल्या बॉलवरती बाधून तंबूच्या आचऱ्याला परतल्यात. सिल्वर डकचा शिकार राहिला होता, अर्थात आदेश. 2 बॉल त्याने फेस केले. दुसऱ्या बॉलवरती तो बाद झाला यष्टीरक्षकाच्या हाती झेल देऊन. यावेळेला सागरला आपण पाहिलं, स्वप्नीलने त्याचा एक चांगल्या रीतीने झेल टिपला. क्रिश काय गोलंदाजी केली आहे. 3 विकेट बाद झाले, 3 खेळाडू बाद झालेत आणि तिन्ही विकेट एका ओव्हरमध्ये आल्यात. हॅट्रिकचा बॉल, हॅट्रिक साध्य केली जाईल का या स्पर्धेमध्ये? अद्याप हॅट्रिक 3 पाहायला मिळालेले आहेत. हा बॉल खोलात टाकला, यष्टीरक्षकाचा वेध घेतो. डॉट बॉल आलाय. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या एकंदरीत 16, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 4. धावफलकावरती आहेत 20. संघ अडचणीमध्ये असताना 3 खेळाडू बाद, 20 धावा. धावफलकावरती बॅटिंग करत असताना पहिल्या मॅचच्या दरम्यान श्री स्वामी समर्थ पागोटे टीम. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती आहेत. साईबाबांचं एक गीत येत असताना पाहायला मिळालं. क्रिकेटचे काही खेळाडू असेही आहेत की साईबाबांवरती जास्तीचं प्रेम करतात, जास्तीची भक्ती त्यांची आहे. त्यापैकी ईशान किशनजी मला आठवण होते की त्याच्या हातावरती टॅटू आहे. तो म्हणतो की माझ्या ज्या संपूर्ण मॅचेस आहेत किंवा मी मैदानाच्या आतमध्ये साईबाबांच्याच भरोशावरती उतरतो. एक काळ होता ना, तो म्हणतो मी ज्यावेळेला सुरुवातीचा क्रिकेट खेळतो ना त्यावेळेला साईबाबांवरती माझी इतकी श्रद्धा होती की मी ज्यावेळेला बॅटिंग चांगली झाली नाही की मी त्यांना दोष द्यायचो. परंतु तदनंतर मला कळलं की प्रॅक्टिस व्हावी आहे, त्यासाठी मेहनत हवी आहे. क्रिकेट सहज बनत नाही. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती असणारा बॅटर अर्थात किशोर घरतला संपूर्ण आता मात्र अपेक्षांचं ओझं घेऊन तो सज्ज होत असताना पाहायला मिळेल. विपुल ठाकूर गोलंदाजी मार्कवरती आल्या. शॉर्ट रनअपने पहिला बॉल. फिरकीचा जादूगार पहिला चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला केला. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक वेगाने येतो. एक धाव निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न, परंतु तिथे आउटफील्ड फास्ट आहे. चेंडूने मारली बाजी. धाव मिळतील त्या 4. चौकार. किशोर घरतने अनेक वर्षाचा दांडगा अनुभव त्याच्याकडे आहे. अनुभव पणाला लावावा लागेल. संघाला आवश्यक त्या धावांची
धावा आल्यात त्या 4. संघाची धावसंख्या 24 आहे. यावेळेला लेफ्ट आर्म अराउंड विकेटने सज्ज होतोय गोलंदाज. यावेळेला पंचांकडे अपील करण्यात आली आहे. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये खेळाडू होईल इथे लेग बिफोर प्लम स्वरूपामध्ये आणखीन एक चौथा खेळाडू बाद. डास आली आहे इथे खिंडार पाडलं टॉप ऑर्डरला असंच म्हणावं लागेल. पहिली 4 खेळाडू बाद झाल्यात. आघाडीला येणारे दोन्ही बॅटर कुणाल गरत किशोर गरत बाद झाले. आदेशाला 3ऱ्या क्रमांकावरती तो बाद झाला. 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी सागर आला तो बाद झाला. मैदानाच्या आतमध्ये किरण दाखल होतोय. किरण कशा रीतीचा परफॉर्मन्स शो करेल तो बॅटिंगसाठी 6व्या क्रमांकावरती बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. विपुल ठाकूरला सफलता मिळाली. पहिला बॉल देखील त्याने पुलर लेनचा टाकला होता. शरीर भेदक मारा होता. पॅडल स्वीप वरती चौकार प्राप्त केला होता किशोर गरतने. परंतु तदनंतर पुन्हा एकदा त्याच रीतीचा बॉल आणि अनप्लेबल जी डिलिव्हरी राहिली ज्यावरती खेळाडूला बाद करण्यामध्ये विपुल ठाकूरला यश आलं. शॉर्ट रनअपने फिरकीचा हा जादूगार लेफ्ट आर्म गोलंदाजी करतोय. बॉलने जुगलबंदी त्याची चांगली राहिली आहे. लोअर फुलटोस बॉल वेगाने गोलंदाजी करण्यामध्ये महारथ आहे या गोलंदाजाकडे. एकेरी धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळते. अगदी बॅट खांद्याच्या पाठीमागे जाण्याच्या आधी चेंडू वेगाने अगदी शरीराच्या जवळ येतोय आणि पहिला बॉल फेस करत असताना किरण त्याच्या बॅटमधून एकेरी धाव येत असताना ऑफ दी मार्क तो पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकेल. धाव फलकावरती धावा त्या केवळ 25. पुढचा बॉल लोअर फुल टॉस डाऊन द ग्राउंड केला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. केवळ एकेरी धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. क्षेत्र चुकीचं निवडलं. चर्चा या गोष्टीची होती. लोअर फुल टॉस बॉल होता. स्लॉक स्वीप करू शकत होता बॅटर. मैदानाच्या आतमध्ये जिथे धाव फलकावरती धावा सध्या घडीला 26 आहेत. पुढचा बॉल यावेळेचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न डाऊन द लेग आहे की नाही पाहिलं पंचांनी. एकेरी धाव निश्चित प्राप्त झाल्या. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. सेकंड रन वेगाने कंप्लीट करण्यात आले. लेग बाईटच्या स्वरूपामधून धावा मिळाल्या. त्या 2 संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये. 28 धावा धाव फलकावरती आहेत. 28 रन्स ऑन दी बोर्ड. मायमाऊली अक्कादेवी मैदान मोठी जुई या गावालाही क्रिकेटच्या आयोजनामध्ये एक मोठी परंपरा आहे. 4 ते 5 रजनीच्या स्पर्धा याच क्रीडांगणावरती खेळवल्या जातात. खोलात टाकलेला हा बॉल लोअर फुल टॉस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर डीप मधून क्षेत्ररक्षक आला. धाव मिळाली ती केवळ 1. शांत ठेवलं या गोलंदाजाने. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती येते. 29 खेळाडू बाद झाले ते 4. पहिली मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. महत्वपूर्ण हा सामना या 6व्या दिवसातील. या ऐकूया एक छोटीशी मधुर संगीत. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊयात. मधुर संगीत ऐकूयात. क्रिकेटची दुनिया ही न्यारी. आता कर रे तू तयारी. तुझ्या खेळाची कला ही आता बघेल दुनिया सारी. तुला नाही बंधी कोणाची ही संधी मोलाची. नवी उम्मीद घेऊन आली आपल्या अभिमानाची. उरण प्रीमियर लीग. उरण प्रीमियर लीग. उरण प्रीमियर लीग. उरण प्रीमियर लीग. थँक्यू. प्रियेश फ्रेंड्स क्लब केगाव नागाव टीमचा कर्णधार भास्कर शेठ प्रतिष्ठान. कुशल वॉरियर्स HS ठाकूर टीमचा कर्णधार. आपण तयार राहा. नेक्स्ट मॅच काही क्षणामध्ये तिचाही टॉस आपण करणार आहोत. कारण 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. पूर्वार्धाचा खेळ जसा संपेल लगेच टॉस केला जाईल. मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 29 धावा धाव फलकावरती आहेत. 29 रन्स ऑन दी बोर्ड. धावांची लयलूट झालेली नाहीये. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की एक मोठं वलय निर्माण केलं जाईल. किंबहुना 60 ते 65 धावा पाहायला मिळतील स्कोर कार्ड वरती. परंतु तदनंतर डॉमिनेट केलंय गोलंदाजांनी फलंदाजांना. विकेट्स मिळवल्यात. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा क्रिश कोळी.
पहिला बॉल वेगाने फुलर लेनचा ड्राय करत असताना ऑफ ड्राईव्ह वरती केवळ एकेरी धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळते. संयम राखलाय दोन्ही बॅटर्सने, किंबहुना हात खोलले नाहीत विपुल ठाकूरच्या विरोधामध्ये. आता मात्र गिअर बदलावा लागेल, टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागणार आहे, कारण हे तिसरं पर्व आहे. तिसऱ्या पर्वामध्ये आवश्यकता आहे ती धावांची, आणि त्यासाठी आपल्याला धाव करावी लागेल. जद्दोजहद करणं गरजेचं राहील या मॅच मध्ये. हा बॉल पडल्यानंतर उसळी घेतोय, बाहेरच्या दिशेने निघतोय. ही खासियत राहिली आहे क्रिश कोळीची. तो खांद्याचा वापर चांगला करतो, रिस्टचा वापर चांगला करत असताना पाहायला मिळाला. किंबहुना गोलंदाजी करत असताना त्याचा रिदम, त्याचा फॉलो थ्रू, जिथे डिलिव्हर्ड पॉइंटला तो आल्यानंतर ज्या पद्धतीने चेंडूला वेग देण्यामध्ये तो यशस्वी राहिलाय. उच्च दर्जाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते क्रिश कोळी. धाव फलकावरती धावा 30. चौथं षटक. पुढचा बॉल यावेळेला देखील वेगाने टाकलाय, परंतु दिशाहीन हा चेंडू राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. अलीकडच्या कालावधीमध्ये उरणमध्ये देखील ट्रेन आली आहे, आणि अर्थात प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती जावी, असाच काहीसा प्रकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अवांतर धाव आली. संघाची धावसंख्या अवांतरच्या मदतीने पुढे सरकत असताना 31 वरती जाऊन पोहोचली आहे. डू नॉट आर्ग्युमेंट विथ अंपायर, कारण पंचांचा निर्णय हा अंतिम राहील, आणि व्हाईट बॉल साठी कोणता रिव्ह्यू दिला जाणार नाही. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर रूम दिलाय, परंतु या वेळेला शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. आज एकंदरीत विचार जर का केला ना, ज्या पद्धतीची गोलंदाजी क्रिश कोळीची राहिली आहे, तो फलंदाजांचे कमकुवत दुवे, ताकदवान दुवे चांगल्या रीतीने ओळखतोय, आणि त्यांचा टान्स पाहून अचूकरित्या गोलंदाजी करतोय. दर्जेदार गोलंदाजी याही षटकामध्ये पाहायला मिळाले क्रिशची. हा बॉल देखील सटीक लेंथात लाईन वरती राहिलाय. पहिलं षटक ज्या वेळेला क्रिशने हाताला केवळ धावा खर्च केल्या होत्या, त्या 4-3 विकेट मिळवण्यामध्ये तो यशस्वी राहिला. आणि याही षटकामध्ये आपण पाहिलं ना, तर केवळ आणि केवळ 2 धावा त्याने खर्च केल्यात. अवांतर स्वरूपामधून एक आली आहे. एक्स्ट्राचा विचार केला तर 2 व्हाईट बॉल आलेत या पूर्वार्धामध्ये, 2 केवळ एक्स्ट्रा पाहायला मिळाल्यात. अर्थात या मॅच मध्ये गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय. वर्चस्व गाजवलंय गोलंदाजांनी, धावा थांबल्यात पहिल्या षटकाच्या तुलनेत. तदनंतरचे 3 षटक हे इम्पॉर्टंट राहिलेत. पुढचा बॉल यावेळेचा चेंडू देखील यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. व्हाईट बॉल आलाय. व्हाईटच्या अतिरिक्त काहीही तुम्हाला मिळणार नाही आहे. अर्थात या षटकामध्ये धावा अवांतरच्या स्वरूपामधून येत असताना पाहायला मिळाल्यात. जास्तीची चर्चा नसावी. चला, पंचांचा निर्णय अंतिम असेल. कोणता DRS अवेलेबल नाही आहे आपल्याकडे. अवांतर चेंडूच्या मदतीने धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला आपण 32 पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा आहेत 32. चौथं षटक क्रिश कोळीने देखील तितकंसं चांगलं क्रिकेट खेळलंय. 6009 गाडी नंबर आपली, कृपया गाडी बाजूला घ्या. हा बॉल मिस टायमिंग राहिला. उंची जास्त गाठली आहे. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आलाय. क्रिश कोळी याला आणखीन एक सफलता. 4था विकेट त्याने बाद केला, आणि 4थी सफलता त्याच्या नावावरती. खेळ होतोय. संघाचा धक्का क्रमांक दिलाय तो 5वा बाद. होतोय. चला लक्ष द्या. प्रशांत माळी सर आवर्जून लक्ष वेधतायत की एक वाहन आहे, ती गाडी आपण कृपया बाजूला करा. 6009 ज्या कोणाची असेल कृपया आपण बाजूला घ्या. मैदानाच्या आतमध्ये जिथे फायपर वरती येऊन पोचलाय गोलंदाज, 4 विकेट नावावरती आहेत पहिल्याच मॅचच्या दरम्यान. फायपर पाहायला मिळेल का? गोलंदाजासाठी फायपर अर्थात एखाद्या अर्धशतक किंबहुना षटकासारखं असतं. गोलंदाजाने केलेली कामगिरी ही तितकीशी महत्वाची राहते.
आणि याचंच कारण आहे की मोहम्मद समीला आज अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. खोलात टाकला यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. फ्लाय स्लीप रिजन मध्ये अगदी 2 षटकांचा स्पेल संपुष्टात आला क्रिश कोळीचा. त्याने धावा खर्च केल्या त्या एकंदरीत 7 आणि विकेट प्राप्त केल्या त्या 4. महत्वपूर्ण गोलंदाजी राहिली, पण जिथे प्रतिस्पर्धी संघाला तापा संपूर्ण आता उद्ध्वस्त करून जाणारी ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. षटक संपुष्टात आले. 4 षटकांच्या संपुष्टानंतर धावफलकावरती 32ला 4 बॅटिंग करत असता 32ला 5 बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये श्री स्वामी समर्थ पागोटे टीम. आदरणीय प्रणीजी पाटील साहेब या व्यासपीठावरून या स्पर्धेचा आस्वाद घेतात. त्यांची टीम थोडीशी बॅकफूट वरती आहे. श्री स्वामी समर्थ पागोटे टीम आपण पाहतोय आणि अर्थातच संघाचं प्रदर्शन चांगलं व्हावं. शेवटच्या षटकामध्ये जरी काही इथून धावा आल्या ना 20 ते 25 तर चांगली मॅच पाहायला मिळेल, कारण सकाळचं सत्र आहे. धावा लढवल्या जातात, आपल्याला प्रयत्न चांगले असावे लागतील. गोलंदाजी मार्कवरती आकाश येतोय. स्वतः कर्णधार, संघाचा नेता, दिशादर्शक आणि तारणहार कशा धाटणीची तो गोलंदाजी करेल शेवटच्या षटकाच्या दरम्यान. स्ट्राईक एंडवरती बॅटर. पहिला बॉल ऑन साइडला पाठवलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ताकदीचा वापर आणि टायमिंग प्रॉपर. चेंडू करतो हवाई सफर. षटकार. धाव संख्या 38 वरती जाऊन पोहोचली आहे. षटकार आला किरणच्या बॅट मधून. पुढचा बॉल पुन्हा एकदा उजव्या यशीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. डॉट बॉल आला. वेगाने टाकला होता हा बॉल. पहिला चेंडू पुढ्यात टाकला, दुसरा बॉल बॅक ऑफ द लेन टाकला. चेंडू मध्ये व्हेरिएशन्स पाहायला मिळालं. व्हरायटी चांगली आहे या गोलंदाजाकडे. त्याच्या गोलंदाजीतील नाना रूपे त्याने इथे दाखवून दिली आहेत. पहिला बॉल उजव्या यशीच्या बाहेर, तदनंतर गुडलेन स्पॉट म्हणून एक रायझिंग डिलिव्हरी डॉट बॉलने. दोन फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरला खेळले. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव निश्चित मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. किरण वेगाने धावतोय. धावा कंप्लीट करतोय. तर 2 धाव त्याची चांगली आहे मैदानाच्या आतमधली, कारण ज्या पद्धतीने ज्या वेगाने त्याने या 2 रन्स कंप्लीट केल्यात ही पाहणे एक अद्भुत अनुभूती होती. दीपकजी भोईर साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांनाही आपण विनंती करूयात या उरण प्रीमियर लीग 2024 तिसऱ्या पर्वामध्ये आपलं हार्दिक स्वागत. या व्यासपीठावरती आपलं हार्दिक असं स्वागत असेल. धावफलकावरती धावा आहेत त्या सध्या घडीला 40. 50 ते 55 धावा एक फायटिंग टोटल म्हणता येऊ शकते, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. कोणतीही धावसंख्या ही आपण विजयाची हमी देताना पाहायला मिळालेली नाही. 40 धावांवरती मॅच लढवली जाऊ शकते. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा कर्णधार आकाश पाटील सज्ज होत असताना पाहायला मिळेल. यावेळेला देखील लॉंग ऑफला केला. क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या आवाक्याच्या बाहेर येईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धाव मिळतील त्याच्या. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. लागत नाही. चौकार आला त्याच्या बॅटमधून. संघाची धाव संख्या 44. पुढचा चेंडू लोअर फुल टॉस. मनगटाचा वापर केला. मनगट वळवली. जस्ट अ फ्लिक ऑफ द रिस्ट बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. एक धाव निश्चित मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला नाहीये. संघाच्या धावसंख्येमध्ये पडणारी एकाडी भर. धावफलकावरती धावा आहेत 45. एक मोठा स्ट्रोक जर यदा कदाचित या बॉलवरती आला तर निश्चितच एक मोठी टोटल पाहायला मिळू शकते. शेवटचा बॉल असेल पूर्वार्धातील. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतोय. इथे आपण टॉस साठी होऊन उपस्थित राहा. 48 धावा या क्रीडांगणावरती डिफेंड झालेल्या पाहायला मिळाल्यात.
शेवटचा बॉल खोला टाकला, ऑन साइडला खेळले, क्षेत्ररक्षक येतो, एक धाव निश्चित मिळते, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला, किरण वेगाने धावतोय, डेंजर एंडकडे धावत असताना मच्छिंद्र भोईर होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. धाव मिळाली ती एक, बनल्या त्या 46. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण आमंत्रित करतोय दोन्ही टीमचे कॅप्टन. पूर्वार्धाचा खेळ संपला. क्रिकेटचा खेळ हा 2 डावांचा. दुसऱ्या डावामध्ये काय घडतं काय बिघडतं या आपण आवाजामध्ये करूयात बदल. आवाज असेल सर आतिजी पाटील सरांचा. पुढे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, एक मधुर संगीत ऐकूया. या संगीताच्या पलीकडे करण्यात येईल टॉस. चला या आपण टॉस करतो आहोत. भास्कर शेठ प्रतिष्ठान कुशल वॉरियर्स अँड HS ठाकूर संघाचा कर्णधार, प्रियेश फ्रेंड्स क्लब केगाव नागाव टीमचा कर्णधार. चला या आपण टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. दोन्ही टीमचे कर्णधार चला उपस्थित व्हा. उरण प्रीमियर लीगचा अभूतपूर्व 16 आपण पाहतोय, तिसरे पर्व. आणि या तिसऱ्या पर्वावरती या संपूर्ण उरण तालुक्यातील खेळाडूंना आहे गर्व, कारण हे आहे तिसरं पर्व. दैदीप्यमान असं आयोजन या स्पर्धेचं मोठीजोई टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून किंवा अगदी दर्जेदार क्रिकेटची पर्वणी आपण पाहतोय. 6वा दिवस आहे, उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचली आहे. सुपर 6 मध्ये कोणते संघ पाहायला मिळतील किंवा कोण राहील चॅम्पियन या तिसऱ्या पर्वाचा. 2 लाख प्रथम पारितोषिक आहे या स्पर्धेचं, 1 लाख द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक, 50,000 रुपये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. महत्वाची बाब राहणाऱ्या प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी दिली जाईल ती आकर्षक अशी बाईक. चला प्रॅक्टिस करणारी टीम सकाळच्या 17 पासून आम्ही लक्ष वेधतो किशोर. प्रॅक्टिस साईडच्या विकेट्स वरती आपण करा. या आपण प्रणितजी पाटील साहेब यांना विनंती करूया आपल्या शुभ हस्ते करण्यात येईल नाणेफेकीचा कौल. या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस आपण करणार आहोत. प्रणितजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पुढच्या मॅचचा टॉस करतो आहोत. आदरणीय प्रणितजी पाटील साहेब आपल्यासोबत उपस्थित झाले आहेत. आणखीन एक महत्वपूर्ण मॅच आणि जिचा टॉस आपण करतो आहोत. टेल इज अ कॉल. हेड आला, टॉस इथे जिंकलाय. तर आदरपूर्वक आम्ही विनंती करू व्यासपीठावरती विराजमान होण्यासाठी साहेबांना. भास्कर शेठ प्रतिष्ठान कुशल वॉरियर्स अँड HS ठाकूर टीमने टॉस जिंकलाय. निर्णय काय घ्याल? प्रथमतः एकंदरीत या तिसरं पर्व आपण पाहिलं, तिसऱ्या पर्वाची उत्कंठा काय किती होती तुम्हाला? 6व्या दिवसामध्ये तुम्ही आलात, 6वा दिवस किती वाट पाहिली होती? या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी आपल्याला मिळणार आहे, कॅप्टन आपण आहोत, किती वाट पाहिलात? वाट चिकार पाहिली. गेल्या वर्षी आम्ही टॉप 6ला होतो आणि तेव्हा हारल्यानंतर परत UPL कधी होईल असंच वाटत होतं. आणि नेमकी मॅच आमची लास्टच्या डेला आली. आम्हाला खेळायचं होतं फर्स्ट डे पासून, पण ठीक आहे, आज मॅच आहे तर आम्ही आज पण जिंकायचा प्रयत्न करू. टॉस किती इम्पॉर्टंट होता तुमच्यासाठी? टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय घ्या? प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करू. आणि टॉस तर ठीक आहे, आता आज लागलाय उद्या नाही लागणार. दोन्ही मॅच म्हणजे बॅटिंग किंवा बॉलिंगसाठी तयार राहणंच आहे. क्षेत्ररक्षणाचा निर्णय खेळपट्टी तुम्ही पाहिलात, पहिली मॅच ज्या पद्धतीने पाहिलात, एकंदरीत किती आखताय, कसं आखताय समोरच्या संघाला? आणि प्रीमियर लीगचा जो फॉर्मॅट आहे ना, किंवा अगदी उरण तालुक्यातील खेळाडू खेळणार आहेत, एक एक खेळाडूला घेऊन आपल्याला संघ बांधायचा आहे, असे कोणते खेळाडू असतील ज्यांच्याकडे लक्ष कर्णधार म्हणून तुमच्या जास्तीचं असेल? प्लेयर आमचे 11च्या 11 आम्ही चांगलेच म्हणजे समजतो, कारण की 11 जण खेळतील तेव्हाच आम्ही जिंकू. आणि प्रीमियर लीगचा फॉर्मॅट मेन आहे की आपल्याला एक मॅच भेटतो, हरलो तरी आपल्याला एक चान्स भेटतो की आपण जिंकून क्वालिफाय होऊ, ते चांगले हे आहे. तर खूप साऱ्या शुभेच्छा. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स सेंटर. ही टॉस जिंकलाय भास्कर शेठ प्रतिष्ठान कुशल वॉरियर्स अँड HS ठाकूर टीमने अँड दे डिसाइडेड टू बोल फर्स्ट. या मॅचचा उत्तरार्ध अजूनही बाकी आहे, कुठे जाऊ नका, पाहत राहा, एकत्र या स्पर्धेचा आनंद घेत राहा. या उत्तरार्धाकडे वळूयात. या धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने केला जातो, काय घडतं काय बिघडतं, या आपण ऐकूयात आतिजी पाटील सरांचा आवाज. थँक्यू. धन्यवाद सर. मी विनंती करेन भास्कर शेठ प्रतिष्ठानचे सन्माननीय संघमालक आदित्य घरत यांना की आपण मंचकावर यावं आणि आसन ग्रहण करावं. त्यांच्या समवेत फ्रेश फ्रेंड्स क्लब केगाव नागाव
याचे संघमालक सचिन म्हात्रे आणि जयेश पाटील यांना देखील मी विनंती करतोय की आपण मंचकावर येऊन आसन ग्रहण करावं. तिच्या उदात्त कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं ते राजमाता जिजाऊ. ज्या वारसदारानं देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती. आणि ज्या पुत्रानं स्वराज्याचं भगवं निशाण खांद्यावर लिहिले पेललं ते राजा शंभू छत्रपती. या महाराष्ट्राच्या तिन्ही वीरपुत्रांना नतमस्तक होऊन आजच्या UPLच्या तिसऱ्या पर्वामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. खरं तर उरणच्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये असणारे हे मोठीजीव गाव आणि त्याच्या लगतच असणारे हे मैदान, त्या मैदानावर उरण प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वाचं आयोजन या ठिकाणी मोठ्या थाटात, उत्साहात आणि जल्लोषात या ठिकाणी केलं जात आहे. खरं तर कालचा दिवस राजमाता जिजाऊंचा होता आणि आजचा दिवस रायगडचे भाग्य विधाते दिवंगत दिबा पाटील साहेब यांच्या जयंतीचा आहे, ज्यांच्या माध्यमातून 1984 साली शेतकऱ्यांचा गौरवशाली लढा उभारला गेला. अशा दिवंगत दिबा पाटील साहेबांना या UPLच्या सन्मानी आयोजकांच्या वतीनं विनम्र अभिवादन करून मी आतिश पाटील घेऊन चालतो या मैदानाच्या दिशेनं. ज्या ठिकाणी आपण पाहतोय आजच्या दिवसातला पहिला सामना या ठिकाणी सुरू आहे. मराई विंधने विपक्ष समर्थ कृपा पागोटे या दोन संघादरम्यान तुंबल युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू दुसऱ्या डाबातील, यावेळेस मात्र पहिला चेंडू फेकून दिलाय, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणार, 4 धावा करता. सत्तेचाळीस धावांचं टार्गेट आहे आणि त्याला प्रत्युत्तर आपण पाहिलं. पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणारा गोलंदाज आपण पाहतोय शुभम डाकी. यावेळेस अपील केला जात आहे, पंचांचा बोट आबाळाकडे जाणार, पहिला धक्का लागला जाणार. शुभम डाकीच्या माध्यमातून दिला जातोय पहिला धक्का मराई विंधने संघाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सन्माननीय ॲडव्होकेट भार्गव दामाजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. पहिल्या चेंडूवर आलेला चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र केलेला गोलंदाजानं प्रतिकार, अगदी समय सूचकता पाहायला मिळाली. धावा जरी या धावफलकावर कमी दिसत असल्याना तरी तुमच्यामध्ये जिद्द असेल, तुमच्यामध्ये चिकाटी असेल तर तुम्ही या धावा देखील अशा मैदानावर डिपेंड करू शकता. एक चांगलं पर्व आपण म्हणतोय, सातत्यानं पहिल्या पर्वापासून दुसऱ्या पर्वापासून तिसऱ्या पर्वामध्ये येत असताना मोठी दिवच्या या मैदानावर अतिशय सुंदर देखणं असं आयोजन आपण पाहतोय. खरं तर अफाट मेहनत असते एखाद्या प्रतियोगितेला साकारत जात असताना, आणि मी म्हणेन की पैशाचं सोंग माणसाला कधीच करता येत नाही. त्यासाठी आपण सहकार्य देखील अपेक्षित ठेवतो आणि अशा थोरा मोठ्यांचं सहकार्य आहे ज्याच्यामुळे तिसऱ्या पर्वाला आपण फार मोठ्या थाटात आणि दिमाखात या ठिकाणी उभं होताना पाहतोय. नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल प्रभंजन आपल्या कोट्यातील तिसरा चेंडू घेऊन शुभम. यावेळेस इनसाइड आउट फटका, काय जबरदस्त कॅच पकडलाय. गणेश त्या ठिकाणी उभा होता. बॅक टू बॅक दुसरी विकेट पडली जाते. धावांची गती पहिल्या षटकामध्ये 16 आले आणि तदनंतर मरुआई विंधणी संघाच्या गोलंदाजानं अगदी चांगलं कमबॅक केलं. कमबॅक अशा पद्धतीने केलं की डावाच्या शेवटाला देखील त्यांच्या हातामध्येच सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. सुरुवातीला देखील आपण पाहतोय प्रतिकार करत असताना गोलंदाजी अतिशय तिखट मारा गोलंदाज आहे शुभम डाके, मॅन फ्रॉम बोरखार.
बोरखार गावाचा हा खेळाडू उरण प्रीमियर लीगच्या या तिसऱ्या पर्वामध्ये आग ओकणारी ही गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतोय. अपेक्षित गोलंदाजी. नवीन खेळाडू मैदानामध्ये येणार स्वप्नील. पंचांना पास करून लेफ्ट आर्म ओव्हर. यावेळेस पाहतोय कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. विकेट किपरच्या हातामध्ये सुरक्षित चेंडू जाताना आपण पाहिला. चांगली लाईन आहे, चांगली लेंथ आहे, गती आहे, संमिश्र अशी गोलंदाजी आपण शुभम याच्या माध्यमातून पाहतोय. डावं उजवं कॉम्बिनेशन ज्या वेळेस मैदानामध्ये येतं डोकेदुखी असते डाव्या हाताचा गोलंदाज उजव्या हाताच्या फलंदाजांना, आणि ती डोकेदुखी सध्या मरुआई विंदणे संघाच्या फलंदाजांना देखील होताना पाहतोय. पुढचा बॉल. यावेळेस काय गती आहे, चेंडू फिरवला जातोय, अगदी आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय, परंतु तदनंतर करामती गोलंदाजी आहे. चांगला टप्पा, चांगली लाईन लेंथ आहे, चांगली गती आहे, मिश्रण देखील चांगलं आहे. फलंदाजाच्या पायाचा फुटवर पाहिला जातोय, बॅटचा फ्लो पाहिला जातोय आणि तदनंतर हातामधून चेंडू रिलीज केला जातोय. एक तंत्रशुद्ध गोलंदाजी, अनुभवाचा कसून वापर करतोय शुभम डाके. यावेळेस परत एकदा टॉप एज लागलाय. झेलखाली क्षेत्ररक्षक गणेश त्या ठिकाणी उभा. तिसरा विकेट या षटकामध्ये करत्या. अगदी अर्धी फळी मात्र माघारी परतताना मरुआई विंदणे संघ संकटामध्ये. मागून एक मस्टरवर सह्या करणारे खेळाडू आपण सध्या मैदानावर पाहतोय. पहिला चेंडू निलेश पाटीलच्या बॅटमधून चौकार आला आणि तदनंतर कुठल्याही खेळाडूला या षटकामध्ये धाव मिळवता आली नाहीये. शुभम डाकीचं अगदी वैविध्यपूर्ण सातत्यपूर्ण यशस्वी षटक या ठिकाणी पाहायला मिळतोय. शुभम डाकी याच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस गोवा 11 पागोडे यांच्या वतीने या ठिकाणी देण्यात आलंय. एका यशस्वी षटकाची सांगता होत असताना मात्र उपस्थित मान्यवर पाहुणे यांच्या वतीने दिलं जाणार हे प्राइज खेळाडूचं मनोबल वाढवणार आहे, खेळाडूला उत्सुकता देणार आहे, पाठबळ देणार आहे आणि खरं तर खेळाडूच्या मनामध्ये सकारात्मक विचार देखील टाकणार आहे. चारी बाजूला असणारे स्टँड जे आहे ज्यामध्ये प्रेक्षक देखील आपण पाहतोय, उपस्थित मंचकावर मान्यवरांचा ताफा देखील आपण पाहतोय. खरं तर अशा यशस्वी आयोजनाला आपल्या सगळ्यांचा हातभार आहे आणि म्हणूनच समोर असणारी ही चमचमती अगदी बाहुबली ट्रॉफी जी आपण पाहतोय ना, या ट्रॉफीसाठी हा सगळा टस आहे. चांगली नियुक्ती केली आहे आणि मी म्हणेन की प्रियाल पाटील सरांनी केलेली ट्रॉफी जी चॉईस आहे अगदी प्रत्येक प्रेक्षकाला, प्रत्येक मान्यवराला आणि प्रत्येक खेळाडूला प्रेमामध्ये टाकणारी आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये जर आपण फार पूर्वी 10 ते 15 वर्ष पाठीमागे गेलो ना, तर आपल्याकडे पूर्वी ट्रॉफ्याज असायच्या ज्यामध्ये गरुडा, नटराज आणि फार फार तर चषक पाहायला मिळायचे. अलीकडच्या काळामध्ये ट्रॉफीच्या पॅटर्न मध्ये फार मोठे बदल होऊ लागलेत आणि मग वेगवेगळ्या ट्रॉफीज देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यापैकी एक नवं पॅटर्न उरण प्रीमियर लीगच्या 2024च्या तिसऱ्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोलंदाज किशोर घरत बिलॉंग करतात फुंडे गावाकडून. यावेळेस आपल्या कोटातील पहिला चेंडू. यावेळेस फलंदाजाची शैली हेरली आहे गोलंदाजानं, चांगल्या गतीने टाकलेला हा चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडून षटकाची सुरुवात झाली आहे. अगदी नियमित मैदानावर अग्रेसिव्ह असणारा खेळाडू, पॉझिटिव्ह अप्रोच असते या खेळाडूचा आणि अशा वेळेस अशा गोलंदाजाला सामोरे जातोय आपण पाहतोय आकाश पाटील. नाव आहे आकाश, क्रिकेटच्या पटलावर नाव आहे या खेळाडूचं. यावेळेस मात्र लोअर फुल टॉस आहे, अपील केलं गेलाय मात्र अपील उचलून धरलेलं नाहीये. लेग द बिफोर साठी आपण पाहिलं जोरदार अपील, उत्साह जास्त होता, परंतु पंचांनी अपील हे फेटाळून लावलंय. या दरम्यान आपण पाहतोय प्रियेश फ्रेंड्स क्लब केगाव नागावचे सन्माननीय ओनर आदरणीय श्री सचिन मात्रे आणि जयेश पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील आम्ही मनापासून या ठिकाणी कौतुक करतोय आणि स्वागत देखील करतोय. आपल्यासारख्या संघ मालकांच्या माध्यमातूनच एखादी प्रीमियर लीग उभी राहते
आणि आपलं सहकार्य देखील या ठिकाणी फार मोठं आहे. दरम्यान किशोर आपल्या कोट्यातील तिसरा चेंडू घेऊन अप्रतिम चेंडू बॅट ब्रश झालाय का? थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होणार. यावेळेस मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. धावा येणं फार गरजेचं आहे. धावा करायच्या 47 धावा झाल्या आहेत फक्त 6. षटक चालू आहे आपलं दुसरं आणि आतापर्यंत जर आपण विचार केला तर 9 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला मित्रांनो. उर्वरित 22 चेंडू 41 धावांचं 21 धावा 21 चेंडू 41 धावांचं लक्ष अजूनही बाकी असेल. पुढचा बॉल वेगाने टाकला. बॅट ब्रश झाला होता. कट होती का? यावेळेस मात्र आवाज नक्की आला होता. आकाश सारख्या खेळाडूचा झेल सुटणं मी म्हणेन की अवघड होऊन जाईल स्वामी समर्थ कृपा पागोडे संघाला. कारण आकाश एक जबरदस्त टॅलेंटेड खेळाडू आहे आणि मागील 3 ते 4 वर्षामध्ये स्वतःचं सामर्थ्य त्यानं दाखवलंय, स्वतःचं कौशल्य दाखवलंय, स्वतःला सिद्ध केलंय. आज उगीच तो प्रसिद्धीमध्ये नाहीये. कोणीतरी छान वाक्य सांगितलंय, सिद्ध व्हा प्रसिद्धी आपोआप मिळेल. पुढचा बॉल लेग स्पिन केला. यावेळेस मात्र काय घडलंय? किशोर घरत यानं तो चकवा चेंडू टाकलाय आणि आकाश पाटील याला माघारी परतवलाय. सामन्याच्या सुरुवातीला प्रियाल पाटील सर पाहिलं, पहिल्या षटकामध्ये टाळ्यांचा आवाज आला होता स्वामी समर्थ कृपाच्या अगदीच मान्यवरांच्या हातून. त्यानंतर पुढील 4 षटकं पूर्ण ताफा शांत बसला. पुढच्या डावामध्ये ज्या पद्धतीनं शुभम आणि किशोर यांना गोलंदाजी केली आहे, परत एकदा टाळ्यांचा आवाज येतोय आणि हा टाळ्यांचा आवाज थांबवणं फार गरजेचं आहे. मरोई विंदणे संघाला जर पुढे जायचं असेल, ज्यावेळेस आपण भारत विपक्ष ऑस्ट्रेलियाचा सामना पाहिला आणि ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारानं सांगितलं होतं की शेवटचा सामना भारतामध्ये होतोय, आम्हाला काहीच करायचं नाहीये, आम्हाला फक्त भारतीय संघांच्या टाळ्या आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांना थांबवायचं आहे आणि त्या निश्चितपणे ऑस्ट्रेलिया संघाने ते करून दाखवलं. मनोबल ढासळवलं होतं शेवटच्या सामन्यामध्ये. यावेळेस सळकी हातानं अलगद कट केलाय. सिंगल धाव या ठिकाणी मिळेल. फेकी अतिशय खराब होती. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला मित्रांनो. 2 षटकानंतर धावसंख्या जर आपण पाहिली आहे तर धावफलकावर धावा लागतील 7 धावा. 3.5च्या गतीनं वाटचाल राहिली आहे आणि या धावा करायच्या 47. अजूनही 40 धावांची आवश्यकता राहील. किशोर घरत याच्यासाठी देखील गोवा 11च्या वतीनं 500 रुपयाचं बक्षीस आलंय. सातत्यानं पाठबळ देणारे गोवा 11 क्रिकेट क्लबच्या माध्यमातून ग्रुपच्या वतीनं देखील क्रिकेटचे सामने पागोड्याच्या मैदानावर भरवले जातात. आज त्यांची संपूर्ण टीम सहकारी मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रणित पाटील यांचे ते सहकारी आहेत, मित्र आहेत. तर प्रणित पाटील यांचा जर संघ या ठिकाणी खेळतोय तर त्यांची उपस्थिती देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि संघाला दांडगा सपोर्ट देखील पाहायला मिळतोय. चलूया तिसऱ्या षटकामध्ये, ज्यानं पहिलं षटक अगदी वेगवान, यशस्वी, टिच्चून, कंजूशी असा षटक या ठिकाणी समर्पित केला होता, तो परत एकदा शुभम डाकी मैदानावर येताना पाहायला मिळतोय. फील्ड पोझिशन मध्ये बदल केला जाईल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक या ठिकाणी संपले जातील. 5 खेळाडू आपल्याला सीमारेषेवर पाहायला मिळतील. त्यामध्ये आपण पाहतोय संघाचे संघनायक कुणाल घरत जरी असले तरी काही अंशी मैदानावर काही निर्णय किशोर घरत देखील घेताना पाहायला मिळतोय. कारण फार अनुभव आहे. क्रिकेट खेळता खेळता अगदी ओपन गटातील असतील, फार मोठे व्यावसायिक क्रिकेटचे सामने असतील, त्याचा दांडगा अनुभव त्याच्याकडे फार आहे. शुभम आपल्या कोट्यातील पुढचा चेंडू घेऊन यावेळेस हवेमध्ये आहे आणि एकच धाव मिळते. काय गती आहे या गोलंदाजाकडे. अगदी आपण पाहिलं शॉर्टअप पूल हाफवाली चेंडू या ठिकाणी पूल करण्याचा प्रयत्न केला, परंतु फलंदाजाकडे इतका वेळ नव्हता, इतकी गती होती. भविष्य फार मोठं आहे. मला वाटते गतवर्षी शुभम डाकी यानं युपीएलच्या फॉर्मॅट मध्ये 18 विकेट्स देखील घेतल्या होत्या आणि त्याच माध्यमातून त्याला स्वामी समर्थ कृपा याच्या ओनर्सने विकत घेतलाय.
यावेळेस मात्र अपील केलं जात आहे. ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू मात्र पंच संदीप पाटील व्हाईट बॉल दर्शवतील. चांगली लाईन आहे, चांगली लेंथ आहे, थोडस नियंत्रण यावेळेस मात्र शुभम याचं चुकलं असावं. फर्स्ट वॉर्न केलं जात आहे कारण आपण एकापेक्षा अधिक बाउन्स एका षटकामध्ये टाकू शकत नाहीये, हा क्रिकेटचा नियम. पुढचा बॉल यावेळेस ओ काय गती आहे, जबरदस्त बॉलिंग, भविष्य उज्ज्वल आहे. आणि शुभम याला आपण येणाऱ्या भविष्य काळामध्ये ओपन गटाच्या फॉर्मॅट मध्ये देखील पाहू शकतो. इतकी गती, इतकं टॅलेंट, इतकं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. परंतु मरुआई भिंदणे संघाला कुठेतरी आता कमबॅक करावं लागेल, कमबॅक करावं लागेल, उत्तर द्यावं लागेल. मित्रांनो उत्तर देणार का? परकट आहे आणि यावेळेस मात्र गणेशच्या हातामध्ये सलग 3 कॅच गणेशाने या सामन्यामध्ये टिपल्यात. मरुआई भिंदणे संघाला आणखी एक धक्का. ताकद ही मनगटामध्ये असते आणि आत्मविश्वास हा तुमच्या मनामध्ये असायला हवा, तरच तुम्हाला सातत्यानं आपल्या ध्येयाकडे वाटचाल करता येते. त्या ध्येयाकडे वाटचाल करायची असेल तर मात्र आता मरुआई भिंदणे संघाला संधी शोधू नका, संधी निर्माण करा. चौकार षटकार येत नाहीयेत, तसे चेंडू देखील टाकत नाहीयेत, परंतु तुमच्या फुटवर्कच्या माध्यमातून तुम्हाला ते निर्माण करावे लागतील. अजूनही वेळ गेलेली नाहीये. समोरचा संघ कमबॅक करू शकतो तर आपल्याला देखील कमबॅक करता येऊ शकतं. जर तर यावर क्रिकेट खेळलं जात नाहीये. यावेळेस आणखी एक जबरदस्त अपील केला जातोय. लॉर्ड अपील पंचांकडून फेटाळलं जात आहे. काय गोलंदाजी आहे, काय गोलंदाजी आहे. गोलंदाजी आवडली असेल तर शुभमसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नवल टॅलेंट आहे, उभरता खेळाडू, सातत्य आणि भारतीय क्रिकेटमध्ये असणारा हर्षदीप याच्याच पावलावर त्याच्याच ऍक्शननं गोलंदाजी आम त्याचा पाहतोय आपण. त्याचा रिदम आहे, पळण्याचा वेग, चेंडू रिलीज करण्याचा जो ऍक्शन आहे, टायमिंग आहे, त्याच शैलीनं गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळते. कर्णधारानं जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला सार्थ अशी कामगिरी. पुढचा बॉल आणखी एक वेगाने टाकलेला चेंडू लटकट केलाय पॉइंटच्या दिशेनं. गोळीच्या वेगाने चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरता. जवळ आपण पाहिलं तर 17 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. धावसंख्या जर आपण पाहिली आहे तर 13 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. अजूनही 34 धावांचं लक्ष आहे. उर्वरित 13 चेंडू 34 धावा. सामना अजून संपलेला नाहीये मित्रांनो. हे धावांचं मैदान आहे. या मैदानावर आपण असंख्य विक्रम पाहिले आहेत. केल्याने होता आहे रे, आधी केलेची पाहिजे. यावेळेस लांगण सीमारेषेच्या बाहेर जाणारा ब्रँडेड A1 क्वालिटीचा षटकार. तीन षटकांचा खेळ संपला. 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक, ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये असेल, बातचीत केली जाईल. तत्पूर्वी आपण चलूया मंचकाच्या दिशेनं. धावसंख्या आपण पाहतोय 19 धावा, 12 चेंडू, 28 धावांचं लक्ष असेल. मंचकावर वेळ होते सन्मानाची. आपण पाहतोय मोठीजुई टेनिस क्रिकेट असेल, अकादमी चॅम्पियन्स मोठीजुई असेल, शिवसंकल्प उरण क्रिकेट समालोचक असोसिएशन असेल, यांच्या माध्यमातून आदरणीय श्री दीपकजी भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली होणारं UPLचं हे 3रं पर्व. आणि 3ऱ्या पर्वामध्ये आज खास प्रमुख उद्घाटक आणि संघाचे संघमालक म्हणून या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय प्रणितजी वासुदेव पाटील
यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी विनंती करेन दीपकजी भोईर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मान हा समर्पित करायचा आहे. पडता पाऊले सज्जनांची शोभा वाढे आजच्या या क्रिकेटच्या सोहळ्याची. खर तर स्वामी समर्थ बिल्डर्सच्या माध्यमातून समाजामध्ये असंख्य कामं होताना आपण पाहतो. सांस्कृतिक कला क्षेत्रामध्ये सामाजिक चळवळीमध्ये येणारा जो आपला पैसा आहे त्याचा योग्य रीतीने वापर झाला पाहिजे. एक संकल्पना राबवणारा एक गोड व्यक्तिमत्व अर्थातच प्रणित वासुदेव पाटील. या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय ॲडव्होकेट भार्गवजी दामाजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी योग्य वेळी योग्य निर्णय आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेत असताना अजित पवार गटाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी जे विराजमान आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान फार मोठा मुद्दा आहे. कारण महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अगदी गावच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पासून सुरुवात केली आहे आणि आता अगदी थेट महाराष्ट्राच्या सरचिटणीसपदी विराजमान होत असताना आपण राजकीय कारकीर्द सांभाळत आहात. आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी आम्ही व्यक्त करत आहोत. तदनंतर त्यांच्या समवेत आपण पाहतोय अगदीच या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय आदरणीय श्री महेंद्रजी दत्तात्रय पाटील यांची देखील खास उपस्थिती आहे आणि त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. प्रेमाची मायेची उबदार शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मान समर्पित केला जातो आहे. तदनंतर चलूया मैदानाच्या दिशेने उर्वरित सन्मान या षटकानंतर आपण या ठिकाणी घेऊयात. चौथं षटक योगेश. ओहो काय चेंडू आहे, जबरदस्त चेंडू. शेबा गावाचा प्रमुख गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे, नियमित ज्याला आपण पहिलं षटक हाताळताना शेबा गावाकडून पाहतो, हा शेबा गावाचा योगेश. अगदी मी म्हणेन की बारकाईनं ऑक्शन मध्ये खेळाडू उचललेले आहेत स्वामी समर्थ कृपा संघाच्या संघनायकांना. नावं छोटी असली तरी काम फार मोठं आहे. यावेळेस मात्र मोठा फटका डीप मिड विकेटच्या बाहेर जाणारा A1 क्वालिटीचा UPL 2024 फॉर्मॅट मधला आणखी एक दर्जेदार स्ट्रोक, 6 धावा. राज कुपटे गावाकडून खेळणारा हा खेळाडू, जरा राज याच्या नावाला उलटे केलं तर जरा हा शब्द निर्माण होईल आणि जरा या खेळाडूकडे आपलं कटाक्ष असणं फार गरजेचं आहे. मागील 3 ते 4 वर्षामध्ये या खेळाडूनं स्वतःची सिद्धता क्रिकेटच्या फॉर्मॅट मध्ये दाखवली आहे. असा खेळाडू जोपर्यंत मैदानामध्ये उभा तोपर्यंत सामना वन साइड होऊ शकत नाही. यावेळेस मात्र गती परिवर्तन पहा, डोक्याचा वापर केलाय. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते हे आपण 380 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पाहिलंय. पण हेच उत्तम उदाहरण क्रिकेटच्या खेळामध्ये देखील पाहायला मिळतंय. मागचा चेंडू गतीनं होता, यावेळेस मात्र गती परिवर्तन. नक्कल चेंडू फेकलाय, राजला थोडस जाळ्यामध्ये अडकवला. निर्धाव चेंडूची सांगता. 25 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. 9 चेंडू 22 धावांचं लक्ष. पुढचा बॉल. यावेळेस काय चेंडू आहे, काय कमबॅक केलाय, षटकार खाल्लाय. मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू यावेळेस मात्र योगेश यानं निर्धाव फेकले आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत योगेश यानं 4 चेंडू फेकलेत, 4 चेंडू रिलीज केले, ज्यामध्ये एक षटकार खाल्ला, मात्र 3 चेंडू हे निर्धाव. 8 चेंडू 22 धावांचं लक्ष आहे. फलंदाजांना विनंती केली जाईल, पंचांसोबत कुठले आर्ग्युमेंट होणार नाही, कमिटमेंट केलं जाणार नाही, बातचीत होणार नाहीये. अंपायर डिसिजन, इट इज अ लास्ट डिसिजन. पंचांचा निर्णय हा अंतिमच आहे. हे क्रिकेटचा पहिला नियम लहानपणापासून आपण आपल्या हँडबिल मध्ये ऐकत आलोत आणि पाहत आलोत. यावेळेस स्लॉग स्वीप केलाय. यावेळेस मात्र फ्लंबल झाला. खेळाडू मिस क्षेत्ररक्षण मच्छिंद्र आणि गणेश. यावेळेस मात्र आदेश यावेळेस मात्र चुकलाय आणि चेंडू जिथे 1 धाव होती तिथं मात्र 4 धावा बहाल झाल्या आहेत.
एक चूक केली यावेळेस आपण, जिथे एक होती तिथे 4 बहाल. सामना अगदी काटेदार आहे, बाणेदार आहे, पाण्यासारखा आहे. अशा वेळेस जो सामना आपल्या हातामध्ये नव्हता तो गोलंदाजाने मिळवला आणि अशा वेळेस जर क्षेत्ररक्षक चूक करतील तर मात्र त्याचा लाभ समोरचे खेळाडू उचलतील. यावेळेस पहा अगदी वेगानं टाकलेला चेंडू यॉर्कर पद्धतीचा. यावेळेस धावचीची संधी आहे, डायरेक्ट हिट. कदाचित धोका झाला असता, पण क्रिकेटचा मादक सौंदर्य घडवणारा हे षटक योगेशनं चांगल्या पद्धतीने हाताळलंय. जर क्षेत्ररक्षणाच्या चुका काही सोडल्या असत्या तर या षटकामध्ये आपल्याला केवळ 8 धावा पाहायला मिळाल्या असत्या, परंतु 8च्या जागेवर आता आपल्याला आपल्या कोट्यावर आपल्या नावावर मात्र 11 धावा खर्च होताना पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा खेळ झाला, उर्वरित 6 चेंडू आणि विजयासाठी धाव्या हव्या आहेत 17. चलूया मंचकावर वेळ होती या सन्मानाचे. आपण पाहतोय अक्षय स्मृती मरळी विंदणे संघाचे ओनर्स या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय श्री स्वप्नीलजी जोशी यांचा सन्मान या ठिकाणी केलं जाईल. मी सन्माननीय आदरणीय श्री दीपकजी भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मान समर्पित करावा. खरं तर आपल्यासारख्या माणसांमुळे एखादी प्रतियोगिता उभी राहू शकते. मी मगाशी सांगितलं आयुष्यामध्ये माणसाला प्रत्येक गोष्टीचं सोंग करता येतं, पण पैशाचं सोंग कोणाला करता येत नाही. आपण UPL मध्ये संघ विकत घेतला त्याबद्दल निश्चितपणे तुमचा आम्ही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. तदनंतर प्रियेश फ्रेंड्स क्लब केगाव नागाव संघाचे संघ मालक आदरणीय श्री सचिन म्हात्रे आणि जयेश पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. रुपेश पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी विनंती करेन सन्माननीय आयोजकांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना हा सन्मान समर्पित करायचा आहे. आपला संघ आज या मैदानावर क्रिकेट खेळत आहे आणि बरेच संघ मालक असे असतात की ज्यांचा संपूर्ण कारकिर्दीमध्ये क्रिकेटशी तसा काही संबंध नसतो, पण तरीही त्यांच्या वतीनं संघ विकत घेतला जातो, क्रिकेटला पाठबळ दिलं जातं, प्रतियोगितेला सपोर्ट केला जातो. आज तुमच्यामुळे या ठिकाणी ही प्रतियोगिता यशस्वी आहे. तुमचे मनापासून या ठिकाणी कौतुक आणि आभार. जयेश पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. 6 चेंडू 17 धावांचं लक्ष असेल. 6 चेंडू 17 धावा. स्कोर बरोबरीत सुटला तर मात्र सुपर ओव्हरचा सामना या ठिकाणी होईल. आणि मला वाटतंय या प्रतियोगितेमध्ये 2 वेळा सुपर ओव्हरचा सामना झालाय. एक यशस्वी प्रतियोगिता. पहिला बॉल फुल टॉस आहे. यावेळेस मात्र चेंडू गेलाय डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. लॉंग 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 ह्यूज मायटी सिक्सर. या षटकारानं सांगितलंय, विश्वास नांगरे पाटील साहेबांनी एक सुंदर वाक्य सांगितलं की विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही. यावेळेस मात्र राज सारखा खेळाडू मैदानामध्ये पेटून उठलाय, ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत आपण 2 षटकार 1 चौकार आणि 3 सिंगल पाहायला मिळाले आहेत. सामन्याला आपल्या डावाला सावरलाय. 5 चेंडू विजयासाठी लक्ष आहे. 11 धावा. गोलंदाज आपण पाहतोय कल्पेश थोडासा दबाव असणार आहे, नवोदित खेळाडू आहे. अशा वेळेस लॉक षटक अंतिम षटक काटेरी मुकुट त्याच्या डोक्यावर दिले कर्णधारानं. पुढचा बॉल यावेळेस पाड्या स्वीकारण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेर होणारा हा पिच चेंडू आहे. यावेळेस मात्र लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव गुणफलकावर जोडली जाईल. 4 चेंडू 10 धावांचं लक्ष आहे. काय जबरदस्त सामना आहे. अगदी प्रत्येक प्रेक्षक प्रत्येक खेळाडू आणि मान्यवर यांना श्वास रोखून धरले, कारण आपण ज्या पद्धतीनं क्रिकेटच्या खेळामध्ये सहभाग घेतला प्रत्येकाला असं वाटतं की आपण सामना जिंकावा, आपला संघ या ठिकाणी जिंकावा आणि त्यासाठीच आपली सगळी धडपड या ठिकाणी सुरू असते. श्वास रोखून धरलाय प्रत्येकानं. 4 बॉल 10 धावा. गोलंदाज आपण पाहतोय कल्पेश. पुढचा बॉल यावेळेस स्टॉपेज लागला. झेल खाली कोण येणार? योगेश मला वाटते पाहायला मिळतोय. ड्रॉप झालाय कॅच. चूक केली आहे.
फार मोठी चूक केली आहे. खरोखरच ऐन वेळेस अतिशय महत्वाच्या खेळाडूचा कॅच या ठिकाणी सुटलाय. 3 चेंडू 9 धावांचं लक्ष्य आहे. दबाव टाकायला एक छानशी संधी होती, त्यातही एक धाव चेंडू निर्धाव गेला असता, एक धाव मायनस झाली असती आणि एखादा नवीन खेळाडू देखील या इतक्या जबरदस्त सिच्युएशनला सामोरे जाण्यासाठी आला असता. तो दबाव मात्र थोडासा योगेश यानं कॅच टाकून समोरच्या संघाला एक संधी दिलेली आहे आणि यावेळेस मात्र त्या संधी समवेत फॉर्म मध्ये असणारा, टच मध्ये असणारा राज परत एकदा स्ट्राइक एंड वर जातोय. 3 चेंडू 9 धावा. फील्ड पोझिशन पहा, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि या बाजूला आपण पाहतो डीप एक्स्ट्रा कव्हर. 3 चेंडू 9 धावा. यावेळेस काय चेंडू टाकलाय, एक धाव पळून काढली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का? अतिशय खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. खराब क्षेत्ररक्षण. मी म्हणेन की एक धाव ही मोत्या समान असते मित्रांनो. 2 चेंडू 7 धावा. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर. खेळाच्या क्रिकेटच्या पटलावर आपण बऱ्याचदा एका धावेनं सामना हरताना आणि सामना जिंकताना पाहिलाय. आणि कुणीतरी एक छान वाक्य सांगितलं की ज्यावेळेस आपण शिक्षण घेतो त्यावेळेस एका गुणाला किंमत असते, ज्यावेळेस आपण राजकारणामध्ये असतो एका मताला किंमत असते, ज्यावेळेस आपण क्रिकेटच्या मैदानावर असतो एका धावेला किंमत असते आणि ज्यावेळेस आपण आयुष्य जगत असतो तुमच्या एका श्वासाला किंमत असते. हे श्वास रोखून ठेवणारा क्रिकेटचा सामना. 2 चेंडू 7 धावा. यावेळेस स्टॉपेज, जेल खाली एक गोलंदाज आणि पहा काय विकेट काढली आहे. जबरदस्त विकेट. ऐन वेळेस सारंहार ठरणारा हा गोलंदाज मात्र पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर ज्यानं चांगलं कमबॅक केलंय. उर्वरित 4 चेंडूमध्ये या गोलंदाजानं केवळ 4 धावा खर्च केली आहेत. विजयासाठी 1 चेंडू आणि 7 धावा. षटकार सामना बरोबरीत नेऊ शकतो. होणार का? या प्रतियोगितेचा 3रा सुपर ओव्हर. याआधी आपण पाहिलं संपूर्ण प्रतियोगितेमध्ये 2 वेळा सुपर ओव्हरचा सामना आपल्याला पाहायला मिळालाय. एका चेंडूमध्ये 12 धावांचं लक्ष्य देखील पूर्ण होताना पाहिलंय आणि एका षटकामध्ये 28 धावा लक्ष्य होताना देखील पाहिलंय. याचंच तर नाव मित्रांनो क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये भविष्यवाणी केली जाऊ शकत नाहीये, क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन दिलं जाऊ शकते, पण प्रत्येक वेळी प्रेडिक्शन तुमचं यशस्वी होईल हे आपण सांगू शकत नाहीये. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये या ठिकाणी प्रश्न असेल की यावेळेस मात्र साई समर्थ कृपा जो आहे संघ तो विजय होऊ शकतो, पण त्यांच्या विजयाच्या मध्ये उभा आहे नवोदित खेळाडू ज्याचं नाव आहे क्रिश कोहली, ज्यानं चांगली गोलंदाजी केली आहे. मी म्हणेन की अगदीच 60 ते 65 धावा जिथे होणार होत्या त्या धावांच्या मधला जो दुवा होता तो क्रिश कोहली, ज्याचे 2 यशस्वी षटक आपण पाहिले. आता परत एकदा बॅट हातामध्ये असेल. चेंडूमध्ये यशस्वी झाला, परंतु आता फलंदाजीमध्ये यशस्वी होणार का? का घेऊन चलूया मैदानामध्ये. 1 चेंडू 7 धावा. बरोबरीसाठी 6 धावा. फील्ड पोझिशन मध्ये बदल केला जाईल. अतिशय जबरदस्त सामना. चला वारंवार टीम मीटिंग करू नका, मी विनंती करेन. सन्माननीय आदरणीय श्री अनंतजी परशुराम पाटील साहेबांच्या ठिकाणी शुभ आगमन होत आहे, त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. विनंती आहे की आता मी पाहतोय 11 खेळाडू कर्णधाराची भूमिका निभावतात मैदानावर. हे फार चुकीचं आहे. कुणीतरी एकानं सामना हाताळावा ही विनंती राहील, कारण यामध्ये वेळ देखील वाया जातोय. एक चेंडू 7 धावा. टाळ्यांचा आवाज. यावेळेस चेंडू फिरवलाय. काय गोलंदाजी केली आहे.
पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ला, मात्र तदनंतर या गोलंदाजानं किमिया साधली. स्वामी समर्थ कृपा पागोटे या संघाचा या प्रतियोगितेमध्ये आजच्या दिवसाचा पहिला विजय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन.